राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी माप्रल पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 965 DT या रस्त्याच्या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे। त्यामुळे रस्त्याच्या कामाचे ठेका घेतलेल्या ठेकेदाराने आपली मनमानी सुरू करून वेळ मिळेल तेव्हा किंवा कामगार उपलब्ध असतील तरच रस्त्याचे काम करीत असल्याचे दिसून येते। याच मार्गावर महाड तालुक्यातील भोरा गावाजवळील सावित्री नदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाचे काम ठप्प झाले आहे। पुलाच्या उंचीप्रमाणे केलेला मातीचा भराव अति मुसळधार पावसामुळे रस्त्यावर येऊन रस्ता चिखलमय झाले आहे। त्यात रस्त्यावर मोठमोठे पडलेले खड्डे, त्यामुळे तर वाहन चालकांना कसरत करून प्रवास करावा लागत आहे। येथे नुसते कसरत करून प्रवास करावा लागतो असं नव्हे, तर येथे असलेल्या जुना पुलावर वाहने आल्यानंतर पुलाची आजची परिस्थिती पाहता प्रत्येकाला आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। याच मार्गावरून महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांचा गाडीचा ताफा नेहमीच जात असतो। कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची व ठेकेदाराची कानउघडणी करून त्यांना रस्त्याचे काम व पुलाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे। ब्युरो रिपोर्ट, कोकण तक न्यूज, महाड।